डॉक्टर आंबेडकर धर्माच्या, जातीच्या, लिंगाच्या, वंशाच्या, वर्गाच्या चिलखती कुऱ्हाड्यांना मूठ माती कल्पिणाऱ्या, झडणाऱ्या बासरीच्या मंद्र पावसात आत्म्याला रस्ते फोडून, विजेरी झाडांना घेरून ओढल्या गेल्या आहेत माझ्या दोऱ्या तुझ्या कर्तृत्वाच्या दिशेनं. म्हातारीच्या बुडखात खोल खोल लाथ हाणणाऱ्या, उडून जातोय पारा आरशांचा, फाटतोय समुद्र नरकाचा, उंच उंच विखरून नाहीशी होते पापग्रस्तांच्या हाडांची भुकटी. मावळतोय सूर्य सैतानांच्या प्रदेशातून, वसंतातून पुराणाची पानं फाडणाऱ्या माझ्या कंठातून अभद्र लोकांची निर्भसना घडविणाऱ्या तुझ्या स्वर्गीय झऱ्यातून मिळतंय पाणी जन्मजन्मीच्या अस्पृश्य कातडीला. देशाच्या आणि माणसाच्या अस्थिरतेला वाव देणाऱ्या, अवदसांच्या आणि हल्लींच्या मोहमयी मांड्या पोखरणाऱ्या, देवदत्त वाऱ्याचं गंडस्थळ फोडणाऱ्या मी जिथून सुरुवात करतो त्या तुझ्यापासूनच्या सर्वमान काळाला बांधणाऱ्यांनी बांधावे भूतात गुणपटात आणि द्यावीत त्याला मूर्त अमूर्तासारखी भन्नाट नावे. अशा नावाचं संकेतचिन्ह उंच कपाळावर रेखण्यासाठी असतो सरसावलेला आंधळा समुदाय. स्वतःच्यात महात्मेपणाला सुरुंग योजणाऱ्या मी शोधणार नाही तुला. तेजी मंदीच्या आराशीत, घडीच्या घड्याळी, कावळा ते कारखाना, मुतारी ते फराजखाना, गंज ते 7 वर्षाच्या मुलाचं लखलखत काळीज, या तमाम परिस्थितीतून दोलायमान होणाऱ्या सागा मी चोखाळतोय स्थित्यंतराच्या लाटा काळखंडाच्या आग्रावरून आणि विचार करतोय तुझ्या ब्रांच्या पुतळ्यावर सिटणाऱ्या रानवट आणि शहरी पाखरांचा. तसा विचार हा विचार नसतोच मुळी, तो असतो परिक्रमेला गळ सुटलेला बांडगुळ, ज्याच्यापासून व्यक्तिमत्वाचा उगम होतो आणि खुंटते दीर्घ आत्मयात्रा. ज्या ज्योत नसते आणि धारदार सुरीही, ज्या सुसरीच्या पाठीसारखी असते स्त्रैणलिंगी कठीणता आणि गेंड्यासारखी उदासीनता, ज्यात नुसती जगण्याच्या मूलसूत्राची बडबड आणि चिवट घोरपड आणि किल्ल्या बुरुजांसारखी अभ्यास शरीर, माझ्या छातीतली पोकळी हलवणाऱ्या विचार मरण दादांत दोन्ही, चिलीम संभोग दादांत दोन्ही, जणू संपूर्ण विवस्त्रतेला विकत घेतलेले पांघरून चिंध्यांच्या देवीपासून. विचार चिरवेदना जिला सदोदित टोकारतो अस्तित्वाचा पोपट, मरण चिरवेदना जिला सदोदित टोकारतो अस्तित्वाचा पोपट, मरण शिलालेख ज्याला सदोदित भीतो विचारवंत. मरण, विचार, चिलीम, संभोग एक चक्रवर्ती खडा जो काळालाही दाताने चावता येत नाही. तसं पाहिलं तर मलाच माझा चेहरा पाहता येत नाही, ज्याच्याबद्दल शिसारी वाटावी असा मी त्यांच्या कच्छपी एकुलता एक प्राणी व्हावा. इतक्या महत्वाच्या दारात तू मला लोटले आहेस. कुल्ल्यात उगवले दयाद्र मातीचं घुबड आणि काळ्याशार रक्ताचा गुलाब, ज्याच्या पिकल्या श्वासातून माझ्या ओकारीला आज्ञा घडतात आणि मला गर्दीतून चालवतात आणि चालवतात माझ्या बरोबरीने माणसांसारखी झाडे नि माझे हात रस्तात कल्पांताची बाडे. मला आच्छादन घालणारी मिरवणूक जिला नसतं मरण मिळू, जिच्यासाठी माझ्या मनात पेटलेले अग्निकुंड आणि हवेवर डोलणारे शुभ्र ससे, जी एकाच कुलाची तेजस्वी धारणा ऋतूंनी योजलेली मिरवणूक मी दोन नव्हतोच कधी. समलिंगाची वर्गवारी करत नसतो काळ, कारण त्याचे डोळे नसतात सेन्सॉर इतके आधू. तसे असेल तर माझ्या आणि मिरवणुकीच्या तळाशी तो तुझा चेहरा देवमाशांनी दुखवलाय, तो विभिन्न कल्पिलाय काय लोकसभातून, वेदनेतून यातनेतून दृश्यमान होणाऱ्या. डोक्यावर भक्ष शोधित हिंडतोय लष्करी विमानांचा घोगरा आवाज आणि मार्शल लॉची इंगिते. पुसरतायत नकाशावरून रेषा आणि रेषांचे जाळे आणि आणीबाणीतून माझा अट्टहास निघालाय अधिष्ठानासाठी अश्वमेधी इच्छा घेऊन. सोबत डाळिंबी अरण्यातून तटस्थ समाज जो उकडला नाही तर धोंड येईल तुझ्यात आणि माझ्यात आणि दिसणार नाही कमळांनी वेढलेल्या स्फटिकात तुझं तेजोबिंब सर्व जड वस्तूंना नकार देणार आणि माझ्या अशी एकरूप असलेलं भाजलेल्या भाकरीसारखं खरपूस आणि कसदार. एखादी मील, एखादी झोपडी, एखादा दमेकरी, एखादा सैनिक. दीर्घ वसाहतीमधून दिवस जातात बाळपणीच्या अंगणात
खेळतात तांबूस झिपऱ्या कुत्र्याच्या पिलाबरोबर आणि हुंगतात कैऱ्यांपूर्वीचा मोहोर आणि पकडून ठार करतात भेडसावणाऱ्या प्रति सावल्या, हरणासारख्या बागडणाऱ्या, कवल्यांसारख्या चमकणाऱ्या कळपाकळपांनी. मला भीती वाटते मी संकट चाललोय त्याची. मला भीती वाटते मी संकट चाललोय त्याची. तू गेल्याच्या तब्बल 15 वर्षानंतर तुझ्या एका साथीला मृत्यूच्या धुळीने भरवलं आणि 71 वर्षाच्या लांबीवर थडगवलं आणि तुझ्या वेळेला पसरलेल्या अवकळीची पुनरावृत्ती झाली. तुझ्या बाबतीत वापरलेल्या हेडलाईन्स वर्तमानपत्रांनी त्याच्याही बाबतीत वापरल्या. दलितांचा कैवारी गेला. दलित समाजात खोल दरी निर्माण झाली. चळवळीतल्या हरेक नेत्यांचे अंगरखे सारखे असतात काय? आणि त्यांच्या संबंधातली शाही आणि अक्षरं आणि चपला आणि पावलं ज्याच्या हातून कधीच घडत नाही प्रमाद, अगोदरच्याची पावलं सोडून मागे किंवा पुढे जाण्याच्या अशाच्यात नसते गतीचं इंधन जे बसवलेलं असतं जन्मजात शरीरात आणि धम्मक अगोदरच्या उठलेल्या पावलानितकी किंवा पावला म्हणून आलं जो बांधतो अगोदरच्याच उपस्थितीत स्वतःचं कफन आणि गुंतो सनदी सवलतीच्या बाहुपाशात आवर्जून आणि बसतो घोड्यावर निपुत्री खुर्चीसाठी, जो बदलत नाही रात्र आणि दिवसाची चव किंवा जीभ किंवा जिभेवरली लाळ किंवा लाळेतलं पाणी, जो हरवतो मातीतली जिवंतता आणि निर्मितो गडबाजीचे काळेगोरे राक्षस, अशासाठी मी डोळे सोडून रडत नाही हृदयाने. अंगातलं तेल काढून पेटवत नाही मेणबत्त्या, जात नाही काळे कपडे घालून त्यांच्या जाहीर शोक सभेला. लोकांनी दिलेल्या सिंहासनावर विराजमान होणाऱ्या लोकांनी दिलेल्या सिंहासनावर विराजमान होणाऱ्या उद्रेक आणि शोकातून मला फक्त तुझाच वास येतो आणि सुटतो माझ्यातल्या मालवलेल्या बुबळांना आणि अपंगांना कंड. तू दिलेल्या संघर्षशील शिकवणुकीतनं मी देतो मूलभूत श्रद्धांना वचनांना आव्हान आणि खोदतो स्वतःला दुःख दैन्यातून अंतिम कणापर्यंत. मी मारतो स्वतःच्या काळजात पाजळलेल्या कुदळी. मी भिजवतो तुझ्या आयुष्याची पानं उष्ण रक्तांनी. मी जागवतो माझ्यातली एकमात्र सच्चाई आणि वावरतो बंदुकांच्या फैरीतून, तोफांच्या फेकीतून, रणगाड्यांच्या धुमचक्रीतून आणि गव्हाच्या हिरव्या कंच पात्यातून. तसा सुईच्या आग्रापासूनच जुळलेला असतो जिव्हाळा प्रेमाशी आणि हिरव्या रंगाशी आणि चपटीतून थैथणाऱ्या वळूंच्या शक्तीशी. नवऱ्याला पडलेली स्वप्न बायकोला पडतात, बायकोला पडलेली स्वप्न पोराला आणि बांधली जाते साखळी उद्याच्या सुखरूप परिस्थितीची. कसा प्रत्येक जण असतो पूर्ण सूर्य जो राखतो निडुंगा सकट सगळ्यांची आणि पाकळ्यावर सांडलेलं दव जो वापरतो निरंतर पिढीच्या अहितासाठी. ज्याला कळतो जनावर आणि माणूस यातला फरक, जो उभवतो दिवस रात्रीच्या त्यात पणाला, जो मारतो छलांग सर्वावरून, ज्याला जन्म मृत्यूचा रंग वाटतो मोसंबीचा आणि कुचकामी, ज्याची चोच बनते पितळी आणि टोचते लूट वर्षांवरली, जो वाहतो जय जयकाराच्या नद्यातून बारमाही आणि हलताना दिसतो फुलांच्या स्मितातून, जो नाकारतो रयतेची चाकरी आणि एस्करपणाची भाकरी, जो आणतो जनशक्तीच्या किमयेला गाज, जो केकीच्या आणि रमच्या चिखलात रुजत नाही, जो पाय पुसण्यावर बसत नाही, जो नूतन वर्षाच्या फुलपाखरासारखा उडतो आणि प्रकाश पसरवतो, जो रुळावरून वाढत जातो आणि युनिव्हर्सिटीचे चिरेबंद ढिले करतो, जो स्वतंत्रतेकडून स्वतंत्रकडे जातो, असा तू एक एकुलता एक आमच्या रथाचा सारथी, जो दिग्विजयी तंद्रेतून आमच्यात उतरतो आणि शेतातून गर्दीतून आणि मोर्चातून आणि लढ्यातून आमच्या बरोबर असतो आणि आम्हाला शोषणातून सोडवतो. तो तूच आमचा.